5 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज वेळ आली आहे गणपती बाप्पाला निरोप देण्याची। आणि तोच निरोप देण्यासाठी उल्हास नदीवर अनेक गणेश भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप देत आहेत। नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून देखील उत्तम व्यवस्था त्यासाठी करण्यात आलेली आहे। आपण आता बघू शकता असंख्य गणेश भक्त या ठिकाणी गणपती बाप्पा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि उल्हास नदीवर सध्या ते आपल्या गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप देत आहेत। नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून देखील उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कृत्रिम तलाव असू द्यात किंवा नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आहेत, अग्निशमन दलाचे देखील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी उपस्थित आहे। पीओपी मूर्त्यांसाठी पीओपीच्या ज्या लहान मूर्त्या असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण त्या बाजूला बघू शकता 2 छोटे ड्रम त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून। आणि पीओपी मूर्त्या प्रामुख्याने या ड्रम मध्येच विसर्जित कराव्या असं आवाहन मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। कारण एका केमिकलच्या माध्यमातून ते पीओपी मूर्त्यांचं विघटन करण्याचा मानस नगरपालिका प्रशासनाचा आहे। कारण पीओपी मूर्त्या त्या प्रामुख्याने उल्हास नदीमध्ये त्यांचं विघटन होत नाही, त्यामुळे त्यांची देखील विघटन होण्यासाठी या 2 कृत्रिम तलावांचा या ठिकाणी निर्मिती या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि सध्या उल्हास नदीवर अनेक गणपती बाप्पा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना भाविक आता निरोप देत आहेत। 5 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज 5व्या दिवशी गणपती बाप्पाला या ठिकाणी अनेक भाविक निरोप देत आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर आहे असा जयघोष आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी अनेक गणेश भक्त आपल्या गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप देत आहेत। आरत्यांचा गजर सर्वत्र उल्हास नदी परिसरात आपल्याला या ठिकाणी दुमदुमत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि सर्व नगरपालिका कर्मचारी या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषाने गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप देत आहेत। गणपती चालले गावाला, चेन पडेना आम्हाला असा जयघोष आपल्याला या ठिकाणी गणेश भक्तांचा दिसून येतोय। ज्या जल्लोषात आगमन झालं त्याच जल्लोषात आता साश्रू नयनांनी गणपती बाप्पाला या ठिकाणी अनेक गणेश भक्त निरोप देत आहेत। 1.5 दिवसाच्या गणपतीच्या दिवशी देखील अनेक गणपती बाप्पांचं विसर्जन या ठिकाणी झालं आणि उत्तम व्यवस्था या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली होती। आणि आज 5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं देखील अतिशय उत्तम नियोजनात या ठिकाणी विसर्जन होत आहे। गणपती विसर्जनाबाबतचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। कॅमेरामन रोनक तळवीसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।